आमची पोरं आता थोडी स्टँडर्ड व्हायला लागली ना. आम्ही सनस्क्रीन वगैरे वापरायला लागलोय. सनस्क्रीन आणि स्पॉन्सर आमची टीमनी सगळ्याही सनस्क्रीन लावली. आलं यार झवगतनी गाडी झालं त्याच्या आलं गाडी 5-5 माणसं आहे तरी पण एकूण मॅप नीट बघत नाही झालं. भयानक थरारक सीन पाहता नसताना खोल दरीतून एका मित्राने दुसऱ्या मित्राला वरती खेच. हे त्याला भिरू नकोस त्याला भीतीची उंची आहे. चलो नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहोत कलावंतीन दुर्ग, त्यानंतर जाणार आहोत आईच्या भेटीला कारल्याला. तर सगळ्या मी निघलो आहोत, तीच आमची तयारी चालू आहे. चला जाऊया. पहिला आपल्याला बापूजी देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला जायचं आहे कलावंती दुर्ग. तिथून मग आमची सुरुवात होईल. थेट वस्ती असेल आपली. आज वस्ती कारल्याला वस्ती, त्यानंतर मग सकाळी दर्शन. हेवी ड्रायव्हर आमचा. कसं वाटतंय तुम्हाला? रायगडानंतर आता कलावंती, कारला आणि लोहगड तिकडे जाणार आहोत. ओके. आफ्टर लॉंग टाइम चटापट बसायचा आहे. आणि एक आमच्या ग्रुपमध्ये ॲड झाले ना आहे हेवी ड्रायव्हर आहे बुलेटचा. फायनली आता आम्ही निघालो आणि आता आमचा प्रवास सुरू होणार. गणपती बाप्पा आय माऊलीचा. पुढे आलो आणि परत एकदा पेट्रोल टाकायसाठी आम्ही थांबलो. बेकार काम आहे ते, नुसता टाइम अँड टाइम पास. ते बुलेट वाली ते आमची औरापूर पेट्रोल टाकायला आली. सीएनजी वरून पण पेट्रोल टाकायला. चला जाऊया. लेट्स गो. चला निघायचं. बाय. थांबलोय पुढे आमची गाडी अजून काय आली नाही. औरा मागे राहिला आमच्या गाडीवर. मालक आणि औरा पण गायब आहे आता सध्या तरी. औराचा लवडा झालेला. पुढे येऊन वाट बघायला लागतं. कौशी रोडवरची वाट बघतो. ट्रॅफिक कमी पुढे भाई जा माग. जसा लास्ट टाइम झाला होता, आम्ही चाललो होतो रायगडला अलिबागला आणि आमचं मित्र पोचलो होतं गोव्याला. तसं होऊ नये म्हणून आम्ही पुढे जरा थांबलो. आता आमची पोरं जाऊची आता इथून पुण्याला जातील. पुण्याला आपल्याला इथूनच कारल्या जायचं आहे. पण आता इथून हे साईडची आहे ना कलावंती करायचं आहे. हा आता कलावंती करायचं. हॅलो गाईज, औरावाल्याने घाम भरला आम्हाला. आता नुसतं लेपला जातं तर राईटला जातं लेपला जातंय. काय बोलायचं तुला? आलं यार झवगतनी गाडी झालं त्याच्या आलं गाडी 5-5 माणसं आहे तरी पण एकूण मॅप नीट बघत नाही झालं. ग्रॅज्युएशन झालं पण काय फायदा तर नाही भाई. नावाचं इंजिनियर आहे, काय फायदा तर नाही. टाकाची लायकी जाऊ. खरं जायला तर सायकलवाला आलेला मागशी तर पुरं गेला आमचे. आबूस चालत चाललंय पुरं. काय आता आम्ही आलो आहोत कलावंतींच्या पायथ्याशी. आता आलो आम्ही आणि ही आमची वडापाव खाऊन घेतलाय मिनी, म्हणजे थोडा पेट पूजा करून घेतली. आता चढायचं आहे आम्हाला. ऋतू कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. अरे स्वेटर तसं गरमा करून तुला. हो माय गॉड.
इथं थोडं आता खाऊन घेतो ना आम्ही पुन्हा एकदा. आमची पोरं आता थोडी स्टँडर्ड व्हायला लागली ना. आम्ही सनस्क्रीन वगैरे वापरायला लागलोय कारण की उन्हाचा त्रास. सनस्क्रीन आणि स्पॉन्सर आमची टीमनी सगळ्याही सनस्क्रीन लावली. सगळे सनस्क्रीन लावले एकाने आणली ना. आणि आता आम्ही निघलोय सगळे जण. रनिंग शूज आणायला लागतील 28,000. चलो चलो देखो भाई साहब डोकं ती बनवते एवढं बाबा. आमचा प्रवास चालू आहे. सुखाचा सुख आणि समाधी सुख आणि समाधानाचा प्रवास व्हावा. सुख आणि समृद्धीचा जावं हीच ईश्वर त्याच्या प्रार्थना आमची. बारके बरोबर पलवाची गँग आलेली आहे. खाली माती. आम्हाला वरती चढायचं पण इथं आम्हाला खाली उतरायला लागलाय. धम्मा झाला आता. गावठी जरी बघायला आली तरी टेन्शन नाही. म्हणजे मला माहिती नव्हतं. आता आम्ही येताना आम्हाला जो नेराजवळ सलमान खानचा जो 150 एकरवाला फार्म हाऊस लागला. 150 एकर मध्ये फार्म हाऊस तर बघू शकतो पॉसिबल आहे. पॉसिबल बेकार काम आहे यार. 150 लावणं लागत. हे आम्ही 10 जण आहोत पण आमच्यामध्ये जो वाद चालू आहे की वाटेल त्याला 5 जणांनी प्रबलगडला वाटेल त्यांनी कलावंती. बघूया पुढे जाऊन. हाणामारी होऊ शकते आमची. हाणामारी होऊ शकते पण आम्ही काही करून ह्याला गड त्याला गड व्हायचं आहे पुढे. बघूया काय होते पुढे. रितेश पाटील दमलेला आहे थोडासा. वय झालाय. I'm a rider pro. गाडी गिर टाकतात. बेकार. बकरी झाली आमची. ऑइलिंग करायला लागेल, सर्व्हिसिंग करायला लागेल. भारी शॉर्टकट आहे तो. जमलोच मी तिथं बघ. पायऱ्या. आलेला एक पोऱ्या पुरी सोबत गेला नाही मेला. गेली ती 4 जण. मॅन वर्सेस वाईल्ड मधला आम्ही एक भयानक थरारक सीन पाहता नसताना
खोल खोल दरीतून एका मित्राने दुसऱ्या मित्राला वरती खेचला. मुलगा पडला होता त्याला. माझी बॅग पहिली होती. अनोळखी माणूस. अनोळखी माणूस. तर उदयने त्याच्या स्वतःच्या जीवावर आमच्या रॉयल ग्रुपने एका मुलाला वाचवलेलं आहे बघा. हाच नाजूकसा तो जीव मुलगा त्याचा. नाजूसा जीव. जीवावर बेतून जीव वाचवला. त्याला तर एकटं खोल. म्हणून आमच्या सोबतच ठेवतो. थोडा मनाने हलवा झाला आणि तो थरथरत आहे, पण त्याला आम्ही आधार म्हणून आम्ही त्याला सोबत घेत आहोत. 10 जणांचा त्याला आधार देत आहोत आम्ही. पडली तर मी आला आपली आपण गाड्यावर चालू. इथे सूचना दिलेल्या आहेत काही. उदाहरणार्थ कचरा करू नये. जे आपण काय पाण्याच्या बॉटल नेतो नाही ते त्या इथं टाकायचा नाही आणि शॉर्टकट मारायचं नाही. जे रस्ता आहेत त्याच्याशीच चालायचा. कचरा हाना तुम्ही, प्लास्टिक हाना आणि परत न्या. कचरा करू नका. जर तुम्ही जर प्लास्टिकच्या बॉटल आणत असाल तर ते खाली करून परत घरी न्या. नाही तर पकडतील हो, मारतील आणि दंड येतो वेगळा. उपट्या बसतील उपट्या. आतापर्यंत असं वाटतंय का वडापाव खालेलं जिरलं. आज किती म्हणते 50,000 कॅलरीज कमी होणार आहेत आमच्या. रातचे गुलाबजाम खालून मी ते आता निघणार आहेत सगळं. आम्हा मावळ्यांना धाप लागायला सुरू झाली. जरा शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. देव देश अन धर्मापायी शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. साठ गाड्या स्लिप व्हायला लागल्या. 2 गाड्या आमच्या माग. त्याला जामला लागले. बघू शकता इथं पुरातन काळचे पाय आहे तिथं बसण्यासाठी एकदम फिट केलेले आहे. तिथं आराम चिल्ड मारू शकतो या ठिकाणी. असं पुरातन काळामध्ये आम्हाला एक जागा सापडली आहे. कोरीच घ्यायचं नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही चांगला रोडने जाऊ. बरोबर. आम्ही सगळे कामगार आहोत इथले. तुम्ही डायरेक्टली हे त्याला भिरू नकोस. त्याला भीतीची उंची आहे. नाही, उंचीची भीती आहे. भीतीची उंची आहे. बघू शकता फोटोशूट साठी थांबलेत. हा एवढा खतरनाक भीक मागत आहे वरती येऊन. ब्लॉगर त्याचा जीव तावावला होता. पण हे थोडं रिस्की आहे, कोणी करू नका. हा आमचा फोटोग्राफर स्पेशल घेऊन आलोय. तर तुम्हाला लग्न, साखरपुडा, बारसा, सट्टी कशासाठी पण फोटो काढून पाहिजे असतील मिळून जातील. व्हेरी डेंजरस. आमचा आता फोटोशूट झाल्यावर पुन्हा एकदा थोडा आराम केला आणि परत एकदा सुरुवात झाल्या जोमाने. पुढे आलो आम्ही बऱ्यापैकी. आणि हा थोडा टेम्पल दिसते बऱ्यापैकी. इथं आलो आहे आम्ही. आमचा एक ब्लॉगर, आमचं पार्टनर काय तिथंच गेलं. हा जे आमच्या ब्लॉगच्या मागे बरेच जणांची
मेहनत आहे ती म्हणजे ते समोर यायला मागत नाही, पण त्यांची खूप मेहनत आहे ब्लॉगिंगसाठी. तसा हा झाला, विवेक झाला, साहिल झाला, अतुल झाला, हे उदय पाटील सपोर्टिव्ह. अतुल काय कबड्डीचं मैदान आहे, इथं सामने होतात आता. रात्रीची सामना होतात कबड्डी. कबड्डीचं रात्रीचं बघू शकता. रॉयल बॉईज बघू शकता. अतुल काय कबड्डीचं मैदान आहे, इथं सामने होतात आता. रात्रीची सामना होतात कबड्डी. कबड्डीचं रात्रीचं बघू शकता. रॉयल बॉईज पुढं आल्यानंतर आपल्याला एक पाटा टाईप लागतोय. हा बोर्ड दिसतोय. इकडे गेला कलावंती दुर्ग आणि या बाजूला प्रबळगड. तर आपल्याला प्रबळगडकडे न जाता आम्ही कलावंती दुर्ग याच्या दिशेने आम्ही आमचा प्रवास सुरू. आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी अर्धा रस्ता झाला आहे क्लिअर. त्यानंतर आपल्याला हा गाव लागतोय. सुंदर असं गाव, डोंगराच्या कुशीत लपलेला सुंदर असं गाव. डोंगराच्या कुशीत जेव्हा लोक बाहेर निघतात तेव्हा सुंदर असा नजारा म्हणजे कलवंतीचा नजारा बघायला भेटतो त्यांना. एक नंबर. अशी बोन आहे ते लोक, त्यांना एवढ्या जवळून बघायला भेटतं. बरोबर. हा बघा मोर मग लांबून मोर होता. दूर से देखा तो मोर नजर आया, पास से देखो दे कपड़ा. डोंगरी वाटली सगळ्यांना असते असते आपणच हे असं ना नाही खाऊन जुलाब होती ना. ठाकूर भवांचा यांनी ते नवीन हॉटेल भाग्यश्रीची ब्रांच खोललेली आहे. ब्रांच नंबर 34 करते का यायलाच लागते. हॉटेल भाग्यश्री चांगलं बोला. नाद करते का नाद 12 घ्यायलाच पाहिजे. सकाळी 12 संध्याकाळी 4 सत्यात मस्त 20 रुपये थाली. अनलिमिटेड थाली 250 रुपये. किती पण खा आणि किती पण घ्या. या स्वस्तात मस्त. सनस्क्रीम गोलपाली तेल लावून आलेले बघू शकता इथे मित्रांनो. एकमेकाला अंगाला अंग घासून आले सकाळी ते शिवा. आणि इथे थोड्या मिनिटाच्या अंतरावर इथे हॉटेल चंद्रमुखी सुद्धा चालू आहे. ते काम चालू आहे. जवळजवळ 28 एकरामध्ये बसलेलं आहे हॉटेल चंद्रमुखी. गाणी लावतोय. बेकार. मेरा महबूब आया है. मेरा महबूब आया है. तर बघू शकता इथे चवलीच्या शेंगा किती किलोची आहेत? 10 रुपये जोडी. त्यात आता इकडे बसतो आम्ही. थोडा आम्ही पुरा आलो बऱ्यापैकी. इथे एक बोगदा दिसलाय. बघू अतुल बघू काय वरती. रस्ता होते मला. पहिलेची लोक इथं आंघोळ करायची लोक. ओ माय गॉड, मी पण जाऊन बघतोय. किती लांब आहे बघ. बरीच लांब आहे रे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. काय त्या तात्या विंचू डोका निघा डोका सामने झाला. गाईस तुम्ही बघू शकता इथे
एकच आहे ना आणि ते ना या आपला डायनासोरचा अंडा. डायनासोरचा अंडा आहे. आतमध्ये अजून आहे. इथं स्टोरेज रूम सारखं आहे. फुल रूम आहे. आपल्या सगळे एकदाच काय घुसलं बाहेर निघा. तुम्ही गेलो नसतो का? मग निघा ना तर बाहेर तर निघा. आम्हाला तर बघू द्या. भाई आम्हाला जाऊ दे. मग तुम्ही बाहेर निघा. रांडेच्या शिड्या चढताना अशी व्हिडिओ करायला सेल्फी माणूसच तर अजून काय कुत्रा तरवासा. जास्त सपोर्ट आहे. सपोर्ट जास्त आहे. आता आम्ही एकदम वरती आलो ना आणि एकदम थरारक आणि भयानक प्रवास इथून खरा सुरू होतोय. प्रवास सुरू थरारक प्रवास. रस्सी मार्गे आता चढायचा आहे. इथं रस्सी मार्गे आणि हा एकदम आहे ते म्हणजे विदाऊट सपोर्ट अशी चढायला. आणि पाय ठेवले विदाऊट सपोर्ट हे बघा आमचे पार्टनर हे पाय ठेवायला असं जागोजागी आहेत. कुठे कुठे नाही तर मला ऐकली पण विदाऊट सपोर्ट बघा सगळं असं ऐकली उभा एक चढ आहे. 70 डिग्री सरळ पायऱ्या आहेत. माझी फाटलेली आता बघूया. माझी नाही फाटली बाई. फाटलेला आहे शिवू पण चढू. पॅरिसचा धागा सुई घेऊन आलो. पॅरिसचा बघू शकता दमला नाही. सरळच्या सरळ आलाय. छातीचा कलावंतीन दुर्गावर आम्ही वरती चढल्यानंतर जेवढा खतरनाक आहे तेवढाच सुंदर किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुंदर हा परिसर आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता त्याची सुंदरता ही वरती आल्यानंतरच पाहायला मिळते आणि ती आहे ना शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत अशी फिलिंग आहे. आणि हा अगदी शेवटचा टप्पा पार केल्यानंतर होते महाराजांचं दर्शन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन. बघू शकता गाईज ते फटीमध्ये खेकडी लपली. माणसं भेटली चिंबोरी पकडायला आलेत. चिंबोरी पकडायला आलेत. वर्थ आहे. इकडे महाराजांची मूर्ती आहे आणि सुंदर असे पर्वत. हॅलो गाईज, आता कलावंती दुर्गाच्या वरती चढलेलो आम्ही आणि आता इथं थोडा दगडांच्या फ्रीजामध्ये बसलेलो. मस्त एकदम थंड वाटतं एकदम. इकडे बघू शकता जास्त थंडी लागली. हे बघा तिकडे समोरला बघा जास्त थंडाला आहे. थंडायला हा अरेबियन माणूस आणलाय आम्ही आमच्या सोबत. कैसा होती हम कलावंतीन दूर आती. वरती जाऊन लोकेशन आहे. हॅलो गाईज, फोटोशूट चाललंय इथं सगळी एकदम वरती चाललेलं. आता लोकेशन मस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं खालचं बघा. एकदम असं खाली बघितलं तर एकदम खोल अशी दरी टाईप वाटतंय. त्याला जसा उतरायचा आहे तसा उतरू दे. नको उदय. अल्लाह त्याला मान देते मी भाई. रिस्पेक्ट आहे. अल्लाह त्याला रिस्पेक्ट आहे. वांगा हाय निजलाय वांगा. महादेव जय.
आता आम्ही आलोय वरून खाली उतरलोय. एकदम भयानक आणि एकदम सुंदर परिसर बघितला. जो दृश्य आहे ना एकदम जाम भारी. आणि आलो आता ऊस वगैरे पिऊन घेतो ऊसाचा रस. रिलॅक्स झालो. रिलॅक्स आता आम्ही निघतून आमचा पुढचा प्रवास आता कार्लागड. आणि आजचा आपला व्लॉग मी इथंच संपवतोय. आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नको. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.